नमस्कार, प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण अळूच्या पानांपासून अतिशय कुरकुरीत आणि कमी तेलकट असा एक छानसा पदार्थ बनवित आहोत। करायला फार सोपा आहे, चला तर बनवूया। पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। यासाठी इथे मी घेतलेली आहे 4 अळूची पाने। अळूची पानांमध्ये 2 प्रकार असतात। एका पानांचे जे देठ असतात तर ते थोडेसे जांभळ्या रंगाचे असतात आणि एक जो दुसरा प्रकार असतो तर त्याचे देठ सुद्धा हिरवट असतात। तर या प्रकारचा जर तुम्ही प्रकार घेतला तर हे आपल्याला घशामध्ये खवखवत नाहीत, त्यामुळे शक्यतो हीच अळूची पाने खाल्ली जातात, हिरवट नाहीत। आता आपल्याला एका सुरीच्या मदतीने या पानांचे ह्या ज्या शिरा आहेत जाड त्या या प्रकारे कट करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला या प्रकारे सुरीच्या मदतीने याचे त्रिकोणी तुकडे कट करून घ्यायचे आहेत। तसं तर अळूच्या पानांच्या वड्या बनवल्या जातात, फतफतं बनवलं जातं, डीप फ्राय भजी बनवली जातात, वेगवेगळ्या पद्धतीने अळूची पानं खाल्ली जातात आणि बऱ्याच जणांना अळूचं पान कसं पद्धतीने आहारात खायचं किंवा रेसिपी कशी बनवायची माहिती नसते, तर त्यांच्यासाठी सुद्धा एकदम सोपा हा प्रकार आहे। आणि या प्रकारे बघा आपण छान असे याचे पीसेस कट करून घेतलेले आहेत। आता एका भांड्यामध्ये 1 कप बेसन पीठ घ्यायचं आहे, हरभरा डाळीचं बेसन पीठ आहे। त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे हा पदार्थ खूप छान असा कुरकुरीत बनतो। यामध्ये आपण घातलेले 1 चमचा तीळ, त्यानंतर अर्धा चमचा या प्रकारे क्रश करून ओवा, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालायचे चवीनुसार, अर्धा चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर घालायची आहे जिरे आणि लसूणची पेस्ट। यामध्ये आता चवीपुरतं 1 चमचा मीठ घालूया आणि थोडं पाणी घालून आपल्याला छान असं घट्टसर, जास्त पातळही नाही असं हे बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला इथे मी एका विस्कच्या मदतीने सर्व साहित्य मिक्स केलेलं आहे। आता थोडं पाणी घालून या पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। आपल्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर आपण बारीक रवा सुद्धा यामध्ये घालू शकता, त्यामुळे हा पदार्थ खूप छान असा कुरकुरीत येतो। आता बघा या प्रकारे आपण छान असं जास्त पातळही नाही आणि घट्टसरही नाही असं मिश्रण बनवून घेतलेलं आहे। इकडे आपण गॅसवर एक नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये आपल्याला साधारण 2 ते 2.5 चमचे तेल घालायचं आहे। त्यानंतर ही जी अळूची पाने आपण कट केलेली आहे ती या प्रकारे या बेसनामध्ये बुडवून आपल्याला या पॅनमध्ये घालायची आहे। जेवढी मावतील तेवढी पाने आपल्याला एका वेळी घालायची आहेत आणि छान अशी शॅलो फ्राय करून घ्यायची आहेत। एका बाजूने छान अशी शेकून कुरकुरीत झाली की पलटवायची आहेत हळूवार अशी आणि दोन्ही बाजूनी छान अशी कुरकुरीत शेकून घ्यायची आहेत। खूप छान सोपी अशी रेसिपी आहे, अगदी कमी वेळात बनते। अळूवडीला सुद्धा हा दुसरा पर्याय आहे, याला फारसं तेल लागत नाही आणि जे हेल्थ कॉन्शियस आहेत, ज्यांना ऑइल जास्त नको आहे, त्यांनी या प्रकारे शॅलो फ्राय करून ही अळूची आपण भजीसुद्धा म्हणता येतील याला, खाऊ शकता तुम्ही ही भजी। तर इथे तयार आहेत अळूवडीचा एक उत्तम पर्याय, न तळता कुरकुरीत अशी भजी। नक्की करून बघा, खूप छान होतात। कोणत्याही आंबट चटणीसोबत किंवा कोणत्याही लोणच्यासोबत सुद्धा तुम्ही याला सर्व करू शकता। लहान मुलांनासुद्धा खूप आवडतात। ऐनवेळी घाईच्या वेळेस नक्कीच हा पदार्थ आपल्याला बनवता येईल। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा उपयुक्त रेसिपीमध्ये। धन्यवाद।